पाठ 15वा. एक अपूर्व सोहळा. रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. कितीही संकट आली तरी त्यांनी स्वराज्य उभं केलं. या स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून महाराजांनी राज्याभिषेकाची योजना आखली. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समान वागवणारा, प्रजेला न्याय आणि सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झालं हे जगाला कळायला हवं म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवलं. त्यासाठी रायगडची निवड केली. चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली. प्रतापगडाच्या भवानी देवीचं दर्शन घेतलं आणि तिला सोन्याचं छत्र अर्पण केलं. नंतर शिवरायांनी सोन्याचं सिंहासन तयार करून घेतलं. राज्याभिषेकाचं पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागा भट्ट आले. ते थोर पंडित होते. सप्तगंगा आणि समुद्र यांचं जल आणण्यासाठी माणसं गेली. रायगडावर सुमारे 50,000 माणसं जमली. राज्याभिषेकाच्या दिवशी वाद्य वाजू लागली, गवई गाऊ लागले. गागा भट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती. ती त्यांनी शिवरायांच्या डोक्यावर धरली आणि घागरीच्या 100 छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला. शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. शुभ मुहूर्तावर महाराज सिंहासनावर बसले. गागा भट्टांनी सोन्या मोत्यांच्या झालरीचं छत्र महाराजांच्या डोक्यावर धरलं आणि ते म्हणाले, अशा प्रकारे सन 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.